Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. एक इंटरेस्टिंग नवीन चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ज्या चॅप्टरचं नाव आहे पेरिमीटर अँड एरिया, म्हणजे परिमिती आणि क्षेत्रफळ. याच्याशी रिलेटेड खूप साऱ्या कन्सेप्ट आपण इथे क्लिअर केलेल्या आहे. आता एरिया म्हणजे काय, मराठीमध्ये आपण एरियाला काय म्हणणार आहोत, क्षेत्रफळ. काय म्हणणार आहोत, क्षेत्रफळ. आता बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, समजा ही एक रूम आहे, या रूम मध्ये मी उभी आहे, या रूमचं मला क्षेत्रफळ फाइंड करायचं आहे. तर मग कसं करणार मी, या रूमची लांबी किती आहे, या रूमची रुंदी किती आहे, या दोघांचा गुणाकार करणार आणि ते क्षेत्रफळ मला मिळणार आहे. म्हणजे काय, इन शॉर्ट क्षेत्रफळ काढताना आपल्याला लांबी रुंदी ही माहिती असणे खूप गरजेचं आहे. किंवा तुम्ही एखादा फ्लॅट बघायला गेले, मग फ्लॅट बघायला गेल्यानंतर तुम्ही विचारतात की अरे किती बाय कितीचा फ्लॅट आहे, किंवा याचं क्षेत्र किती आहे, क्षेत्रफळ किती आहे. म्हणजे क्षेत्रफळ किती आहे म्हणजे काय होतं, तिथे लांबी आणि रुंदीचा इथे समावेश होत असतो. आता 7वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, एरिया ऑफ दी रेक्टँगल अँड एरिया ऑफ दी स्क्वेअर हे खूप महत्त्वाचं आहे. ते आपण इथे क्लिअर करणार आहोत. मग आता समजा हा बोर्ड आहे, या बोर्डचा मला एरिया फाइंड करायचा. मग कसा फाइंड करणार, या बोर्डची लांबी किती आहे, या बोर्डची रुंदी किती आहे, या दोघांचा गुणाकार करणार आणि मला इथे एरिया मिळणार आहे. तर सगळ्यात प्रथम आपण बघणार आहोत, दॅट इज एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल कसं फाइंड करणार, खूप सोपं आहे. एरिया ऑफ रेक्टँगल, रेक्टँगल आपण इथे ड्रॉ केला. समजा याची लांबी दिलेली आहे 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर आणि रुंदी दिली आहे 5 सेंटीमीटर. मग याचा एरिया कसा फाइंड करणार, लेंथ इंटू ब्रीड. एक साधा आणि सोपा फॉर्म्युला आहे, व्हॉट इज लेंथ इंटू ब्रीड. मग याची लेंथ आहे 10 आणि ब्रीड आहे 5. यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळणार आहे 50. पण हे दाखवणार कसं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण बघितलं पेरीमीटर आपण मीटर सेंटीमीटरने दाखवत असतो, पण एरिया नेहमी कशामध्ये दाखवत असतात. समजा इथे स्क्वेअर सेंटीमीटर दिलं तर कशाने दाखवणार, स्क्वेअर सेंटीमीटर. मग आता 3 युनिट असतात, एरिया दाखवण्याचे 3 युनिट असतात. एक असतं मीटर. मग मीटर मध्ये जर तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज दिल्या असेल तर तुम्ही कसं लिहिणार तिथे, स्क्वेअर मीटर. जर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये किमती दिलेल्या असेल तर तुम्ही कसं लिहिणार, स्क्वेअर सेंटीमीटर. जर तुम्हाला किलोमीटर मध्ये किमती दिल्या असेल तर तुम्ही कसं लिहिणार, स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे हे आहे 3 युनिट्स. हे छोटं, मग हे त्याच्यापेक्षा हे सगळ्यात सेंटीमीटर सगळ्यात छोटं, मग मीटर आणि मग किलोमीटर. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. म्हणजे जे दिलेलं असेल, मीटर दिलं असेल तर फक्त स्क्वेअर शब्दाला ऍड करायचं आहे. मीटर दिलं असेल तर स्क्वेअर मीटर, सेंटीमीटर दिलं असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर आणि किलोमीटर दिलं असेल तर स्क्वेअर किलोमीटर. एवढं साधं सोपं. पण इथे तुमचं 1 मार्क किंवा अर्धा मार्क जाऊ शकतो जर तुम्ही स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर हा शब्द तिथे ऍड केला नाही तर. किंवा अजून एक दुसरी मेथड पण आहे, 15 सेंटीमीटर स्क्वेअर, डायरेक्ट त्याच्या डोक्यावरती 2 लिहायचा, अशी पण मेथड आहे. किंवा समजा 60 दिलं आहे, 60 सेंटीमीटर दिलं आहे, 60 मीटर स्क्वेअर. किंवा 60 किलोमीटर दिलं आहे, 60 किलोमीटर स्क्वेअर. किंवा 60 सेंटीमीटर दिलं आहे, 60 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा पद्धतीने सुद्धा दाखवू शकतात. म्हणजे 2 मेथड आहे, स्क्वेअर शब्द लिहायचा किंवा त्याच्या डोक्यावरती स्क्वेअर लिहायचा आहे. हे झालं युनिट दाखव. मग कुठले कुठले युनिट आहे, स्क्वेअर मीटर, स्क्वेअर सेंटीमीटर आणि स्क्वेअर किलोमीटर. ते कोणत्या पद्धतीने लिहितात ते पण मी तुम्हाला इथे क्लिअर केलं. मग आता एरिया ऑफ रेक्टँगल कसा फाइंड करायचा. मग आता इथे तुम्हाला समजा पॉईंट मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे की एक एरिया म्हणजे एक रेक्टँगल आहे, त्याचा जो लेंथ आहे, त्याची लेंथ आहे किती, 5.7 सेंटीमीटर आहे आणि ब्रीथ आहे 2.3 सेंटीमीटर. मग त्याचा एरिया किती आहे, मग लिहिणार एरिया ऑफ रेक्टँगल is equal to what is our formula, length into breadth is equal to 5.7 into 2.3 यांचा गुणाकार करून जे उत्तर येईल ते असणार आहे तुमचं स्क्वेअर सेंटीमीटर. तो असणार आहे तुमचा एरिया. मग हा किती आहे गुणाकार, तो मला तुम्ही लिहायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. बरेच विद्यार्थी पॉईंटचा गुणाकार आला की थोडं कन्फ्यूज होत असतात, तर कन्फ्यूज बिलकुल होऊ नका. पॉईंटचा गुणाकार कसा करायचा हे पण तुम्हाला मी छानपैकी समजावून सांगेल, पण तुम्ही ट्राय करायचं आहे की याचा गुणाकार किती येतोय. सो आय थिंक एरिया ऑफ रेक्टँगल बाय युझिंग द फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रीथ कसा फाइंड करायचं हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. हे एक एक्झाम्पल. आणि अजून एक एक्झाम्पल देते. याची लेंथ आहे 55 सेंटीमीटर आणि ब्रीथ आहे 12 सेंटीमीटर. तर याचा एरिया किती येणार आहे ते पण तुम्ही मला लिहायचं आहे कमेंटमध्ये. सो एरिया ऑफ रेक्टँगल आय थिंक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. नाव स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट टॉपिक. सो स्टुडंट नेक्स्ट आपल्याला एरिया बघायचा आहे, एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ रेक्टँगल आपण क्लिअर केला आहे. मग याचा समजा आपण एक स्क्वेअर ड्रॉ केला. याची साईड आहे समजा 6 सेंटीमीटर.
आता तुम्हाला स्क्वेअरच्या बाबतीत माहिती आहे, स्क्वेअर हॅव्हिंग ऑल साइड सेम. मग ही 6 सेंटीमीटर म्हणून ही पण 6, ही पण 6 आणि ही पण 6 सेंटीमीटर असते. चौरसाच्या सगळ्या बाजू काय असतात, सारख्या असतात. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, हां, साईड इंटू साईड. व्हॉट इज साईड इंटू साईड? हां, म्हणजे काय झालं तुमचं साईड स्क्वेअर. कधी कधी इथे ए स्क्वेअर पण तुम्हाला अशा पद्धतीने दिलेलं असतं. साईड इंटू साईड, साईड स्क्वेअर हा आहे त्याचा फॉर्म्युला, लक्षात ठेवायचा. मग याचं एरिया किती येणार आहे, 6 इंटू 6. व्हॉट इज 36 स्क्वेअर सेंटीमीटर. हा येणार आहे याचा एरिया. खूप सिम्पल आहे. समजा अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक स्क्वेअर दिलेला आहे 2.2 सेंटीमीटर त्याचा साईड दिलेली आहे. मग त्याचा एरिया काय येणार आहे, सो एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही तुमचा फॉर्म्युला, व्हॉट इज साईड स्क्वेअर, साईड इंटू साईड. सो किती 2.2 इंटू 2.2 यांचा गुणाकार करायचा, जे आन्सर येईल तो असणार आहे त्याचा एरिया. मग आपण इथे जर कॅल्क्युलेशन केलं 2.2 म्हणजेच काय 22 गुणिले 22च असणार आहे ते. ठीक आहे, 2 2 जा 4, 2 2 जा 4, इथे 0, 2 2 जा 4, 2 2 जा 4, इथे 4 + 4 + 4 8, 484. आता पॉईंट कसा देणार, गुणाकार किती आलाय 484. मग इथे एक पॉईंट आणि इथे एक पॉईंट, पॉईंट नंतर किती संख्या आहे, इथे एक संख्या आहे, इथे किती संख्या आहे, अजून एक, म्हणजे 1 आणि 1 2 झाल्या, म्हणून 2 घरानंतर पॉईंट देणार. मग याचा एरिया किती आला 4.84 स्क्वेअर सेंटीमीटर. सो अशा पद्धतीने खूप इझी आहे. कुठलंही तुम्हाला एक्झाम्पल दिलं तरी आता इझिली सॉल्व्ह करता येणार आहे. सो याशी रिलेटेड डायरेक्टली आपण बघणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 45. सो स्टुडंट, लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ प्रॅक्टिस सेट 45. सो स्टुडंट, दिस इज प्रॅक्टिस सेट 45. खूप सिंपल 2-2 मार्कचे एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल आपण इथे बघूया. फाइंड द एरिया ऑफ स्क्वेअर हॅव्हिंग साईड 12 सेंटीमीटर. साईड किती दिलेली आहे तुमची 12 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं आहे, एरिया ऑफ स्क्वेअर हा फाइंड करायला लावलेला आहे. काय करायला लावला, एरिया ऑफ स्क्वेअर. मग काय करणार, आपला फॉर्म्युला लिहायचा आणि व्हॅल्यू टाकायची आहे. सो एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू, व्हॉट इज युअर फॉर्म्युला, सगळ्यांना माहिती आहे, साईड इंटू साईड, दॅट इज साईड स्क्वेअर. मग आता व्हॅल्यू टाकूया. साईडची व्हॅल्यू किती दिलेली आहे 12 स्क्वेअर. 12 स्क्वेअर म्हणजे 12 इंटू 12. मग आता 12चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे, 12चा वर्ग आहे 144. पण आता याला युनिट काय लिहिणार ते महत्वाचं आहे. इथे काय दिलं त्यांनी सेंटीमीटर, म्हणून याला युनिट काय लावणार तुम्ही स्क्वेअर सेंटीमीटर. सो व्हॉट इज द एरिया ऑफ स्क्वेअर हॅव्हिंग साईड 12 सेंटीमीटर, दॅट इज 144 स्क्वेअर सेंटीमीटर. खूप सिंपल एक्झाम्पल होतं. ओके, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे, द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 5 सेंटीमीटर. एक रेक्टँगल आहे, लेंथ दिलेली आहे 15 सेंटीमीटर आणि ब्रीथ किती दिली आहे तुमची 5 सेंटीमीटर, आणि त्याचा तुम्हाला काय करायचा, एरिया फाइंड करायचा आहे. सिंपल, आपला फॉर्म्युला यूज करणार. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, व्हॉट इज एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू व्हॉट, लेंथ इंटू ब्रीथ, लांबी गुणिले रुंदी. साधं सोपं. ओके, लांबी किती आहे 15, रुंदी किती आहे 5. सो 15 5 जा हाऊ मेनी, 5 5 जा 25, 5 1 जा 5, 5 + 2 7, 75 स्क्वेअर, व्हॉट इज सेंटीमीटर दिलेलं आहे, म्हणून 75 स्क्वेअर सेंटीमीटर इज द एरिया ऑफ दिस रेक्टँगल. लेंथ 15 सेंटीमीटर आणि ब्रीथ 5 सेंटीमीटर असलेल्या आयताचं क्षेत्रफळ किती आहे 75 स्क्वेअर सेंटीमीटर. सो आय थिंक तुमचा फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन इथे क्लिअर झाला असेल. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, दिस इज थर्ड एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट. खूप इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. काय आहे, द एरिया ऑफ रेक्टँगल इज 102 सेंटीमीटर. एक रेक्टँगल दिलेला आहे, त्याचा एरिया दिलेला आहे 102 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा एरिया दिलेला आहे. इफ इट्स लेंथ इज 17, लांबी पण दिलेली आहे 17 सेंटीमीटर, 17 सेंटीमीटर ही लांबी दिलेली आहे. व्हॉट इज इट्स पेरिमीटर, आणि याची पेरिमीटर फाइंड करायला लावली. आता पेरिमीटर जर फाइंड करायची असेल तर पहिले आपल्याला काय माहिती, हे ब्रीथ माहिती पाहिजे. काय पाहिजे, ही ब्रीथ माहिती पाहिजे. ती ब्रीथ आपल्याला माहिती नाहीये. मग आपण काय करूया, पहिले ब्रीथ फाइंड करून घेऊया बाय युझिंग द फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला, दॅट इज एरिया ऑफ रेक्टँगल. मग आता ही ब्रीथ फाइंड करण्यासाठी आपण काय करूया, एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला आहे.
व्हॉट इज आवर फॉर्म्युला? लेंथ इंटू ब्रीड्थ. याच्यानुसार आपल्याला ब्रीड्थ मिळून जाईल. मग एरिया किती दिलेला आहे त्यांनी? 102. लेंथ किती दिलेली आहे? 17. ब्रीड्थ माहिती नाहीये, आपण ती इझिली फाइंड करू शकतो. 102 बी ॲज इट इज. हा 17 काय आहे? इकडे गुणाकाराला आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशनला आहे. इकडे येताना तो काय होईल? डिव्हिजनला येणार आहे. इकडे भागाकारला येणार आहे. सो 17 1 जा 17, 17 6 जा व्हॉट इज? 17 6 जा 102. सो तुम्ही 17ला गुणिले 6 करा, बरोबर 102 येणार आहे. सो ब्रीड्थ आपल्याला मिळाली आहे ते ब्रीड्थ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. व्हॉट इज? ब्रीड्थ मिळालेली आहे 6 सेंटीमीटर अशा पद्धतीने मिळालेली आहे. आता याच्यावरून आपण पेरीमीटर इझिली फाइंड करू शकतो. समजा हा रेक्टँगल होता, याची 17 सेंटीमीटर, याची 17, याची 6 आणि 6. मग आपण डायरेक्टली फॉर्म्युला फाइंड करू, पेरीमीटरचा फॉर्म्युला यूज करू आणि लगेच पेरीमीटर फाइंड करू. सो राईट डाऊन द फॉर्म्युला. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, फॉर्म्युला सगळ्यांना माहिती, 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रीड्थ. मग लेंथ किती आली आहे बाळांनो? इथे लेंथ आलेली आहे 17 सेंटीमीटर. फक्त फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायची आहेत. 2 ॲज इट इज. लेंथ किती आहे? 17 म्हणून ती 17 लिहिली, प्लस 2 ॲज इट इज. ब्रीड्थ किती आली आहे? प्लीज 6 म्हणून तिथे 6 लिहिली. याचं याचं मल्टिप्लाय करा. 17 दुने 34, 6 2 जा 12. मग यांची जर ॲडिशन केली, 4 प्लस 2 6, 3 प्लस 1 4. सो किती आलेले आहे पेरीमीटर? 46. आता इथे मात्र काय आहे? सेंटीमीटर ना, सो फक्त सेंटीमीटर येणार आहे. तुम्हाला काय सांगितलं? एरिया लिहायचा असेल तर काय करणार तुम्ही? एरिया बघा 102 सेंटीमीटर स्क्वेअर दिलंय, पण पेरीमीटर लिहायचं असेल तर फक्त सेंटीमीटर किंवा फक्त मीटर लिहायचं आहे. सो आय थिंक हे सेकंड एक्झाम्पल पण तुमचं क्लिअर झालं असेल. खूप सोपं आहे. तुम्ही काय करायचं? पहिले एखादी तुम्हाला लांबी दिलेली नसेल, रुंदी दिलेली असेल, ती काढून घ्यायची. मग पेरीमीटर दिली असेल तर पेरीमीटरच्या फॉर्म्युल्याने काढायची, आणि एरिया दिला असेल तर एरियाच्या फॉर्म्युल्याने. जसं इथे बघा, आपल्याला एरिया दिला होता म्हणून आपण पहिले एरियाचा फॉर्म्युला वापरला, आणि एरियाचा फॉर्म्युला वापरून पहिले ब्रीड्थ फाइंड केली. मग ब्रीड्थ आल्यानंतर आपल्याला इझिली पेरीमीटर मिळणार आहे. फॉर्म्युला लिहिला, किंमत आलेली आहे. सो स्टुडंट, let's see the last example of this practice set. So student, this is the last example in your practice set. हे आहे तुमच्या practice set मधलं अगदी शेवटचं उदाहरण. थोडं ट्रिकी एक्झाम्पल आहे. स्कॉलरशिपच्या किंवा कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये अशा पद्धतीची उदाहरणं विचारली जात असतात. त्याच्यामुळे व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या की हे एक्झाम्पल नक्की काय आहे. If the side of square is triple, how many times will be the area as compared to the area of the original square? म्हणजे इथे कंपॅरिझनच दिले मागच्या एक्झाम्पल सारखं, की एक स्क्वेअर घेतलेला आहे. ठीक आहे, हा तुमचा एक स्क्वेअर आहे. समजा त्याची साईड काय घेतली आपण? ए घेतली. आणि एक दुसरा स्क्वेअर त्यांनी घ्यायला लावलेला आहे, त्याची साईड काय केली? ट्रिपल केली, म्हणजे तिप्पट वाढवली. तर ह्या दोघांच्या स्क्वेअरमध्ये त्यांची जी एरिया आहे त्या दोघांच्या एरियामध्ये कितीचा फरक पडणार आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे. मग आपण काय करूया? याला नाव देऊया ओरिजिनल स्क्वेअर. ओरिजिनल स्क्वेअर. याला काय नाव देऊया? न्यू स्क्वेअर. याला काय नाव देऊया? न्यू. असे डायग्राम काढलं ना तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं खूप सोपं जाणार आहे. मग आता आपण काय करूया? पहिले सगळ्यात पहिले एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर काढून घेऊया. एरिया ऑफ ओरिजिनल म्हणजे जो मूळचा आहे, ओरिजिनल स्क्वेअर. काय येणार आहे? आपला फॉर्म्युला माहिती आहे. एरियाचा फॉर्म्युला काय आहे? साईड इंटू साईड. साईड इंटू साईड. मग याची साईड किती घेतलेली आहे? ए. मग ए इंटू ए किती झालं तुमचं? ए स्क्वेअर. मग ओरिजिनल स्क्वेअरची साईड किती आहे? ए स्क्वेअर आलेली आहे. आता आपण न्यू स्क्वेअरची साईड एरिया फाइंड करूया. देअरफॉर एरिया ऑफ न्यू स्क्वेअर. नवीन स्क्वेअरचा एरिया पण फॉर्म्युला तोच आहे आपला, काय? साईड इंटू साईड. पण इथे साईड बदललेली आहे. इथे साईड काय होती? ए. इथे साईड काय आहे? 3a. म्हणून 3a इंटू 3a काय होणार आहे बाळांनो? इथे 3 3 जा 9. ए इंटू ए स्क्वेअर. सो किती झाली ही? 9a स्क्वेअर. इथे आपण याला युनिट मीटर ए स्क्वेअर आणि 9a स्क्वेअर. मग आता ह्या दोघांची कंपॅरिझन करायची आहे. इथे काय करायचं? आपल्याला कंपेअर करायचं. दोघांमध्ये कितीचा फरक करायचा आहे? कंपेअर. फर्स्ट अँड सेकंड. पहिला आणि दुसरा एरिया आपल्याला इथे कंपेअर करायचा आहे. पहिल्याचे किती आलेले आहे? पहिल्याचा एरिया आलेला आहे, एरिया ऑफ फर्स्ट किती आला? ए स्क्वेअर. एरिया ऑफ सेकंड, सेकंड स्क्वेअरचा एरिया किती आला? 9a स्क्वेअर. मग आता याचं जर आपण डिवायडेशन केलं 9a स्क्वेअरला ए स्क्वेअरने जर भागलं तर काय होईल तुमचा? हा ए स्क्वेअर कट होईल. म्हणजे 9 पट 9 टाइम्स
म्हणजे यांच्या क्षेत्रफळामध्ये कितीचा फरक पडणार आहे? 9 पट, 9 टाइम्स. मग आता आपला आन्सर काय येणार आहे? देअरफॉर इट्स एरिया बी, हाऊ मेनी टाइम्स विल बी इट्स एरिया बी ॲज कम्पेअर टू द एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. म्हणजे त्या दोघांच्या क्षेत्रफळामध्ये कितीचा फरक पडणार आहे? मग याचं क्षेत्रफळ जर ए स्क्वेअर असेल तर याचं क्षेत्रफळ किती झालं? 9a स्क्वेअर. मग कितीचा फरक पडला? 9 टाइम्स. इट विल बी 9 टाइम्स. मग हाऊ मेनी टाइम्स काढून घ्या. देअरफॉर इट्स एरिया बी 9 टाइम्स ॲज कम्पेअर टू द एरिया ऑफ ओरिजिनल. बी नंतर काय करायचं? 9 टाइम्स हा शब्द ॲड करायचा आणि झालं तुमचं फुल आन्सर. इथून इथं फक्त कॉपी करायचंय. हे वाक्य कंपल्सरी इथे सेंटेन्स लिहायचे. काय सेंटेन्स लिहिणार? देअरफॉर इट्स एरिया बी, इथे काय करणार? फक्त 9 टाइम्स ॲड करणार आणि ते अशा पद्धतीने फुल आन्सर लिहायचं. पाहिजे आपण फटाफट मी तुम्हाला लिहून दाखवते. तुम्ही हे आन्सर शेवटी जे वर्डमध्ये जे आन्सर लिहितात ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला आपण वर्डमध्ये पटापट आन्सर लिहून घेऊया. देअरफॉर इट्स एरिया बी 9 टाइम्स ॲज कम्पेअर टू द ओरिजिनल स्क्वेअर. हे वाक्य लिहायला खूप महत्त्व आहे. याच्याशिवाय तुम्हाला फुल मार्क्स मिळणार नाही. सो आय थिंक तुमचा हा प्रॅक्टिस सेट छानपैकी क्लिअर झाला असेल. खूप सिम्पल एक्झाम्पल होतं. 2 स्क्वेअर इथे कम्पेअर करायला लावले होते. त्यांच्या क्षेत्रफळांमध्ये कितीचा फरक. मग पहिल्याचं क्षेत्रफळ फाइंड करून घ्यायचं, दुसऱ्याचं फाइंड करायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं? फक्त कम्पेअर करायचं किंवा भागाकार करायचा. किती पट येतं तो तुम्ही काढायचा आहे. सो आय थिंक हाचा प्रॅक्टिस सेट तुमचा छानपैकी क्लिअर झाला असेल. नेक्स्ट प्रॅक्टिससह नेक्स्ट टॉपिकसह भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.